रेशमी नाते भाग 3. विराट आज लवकर घरी आला. रूममध्ये येतो. पिहू दिसलीच नाही. मोबाईल, बॅग सगळं काही बेडवरतीच पडलं होतं. मोबाईल बघून त्याला सगळं कालचं बोलणं आठवलं. तुमचं सगळं सामान मोबाईल पण ठेवून जाणार आहे. चेंज करता करता त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. तो फ्रेश होऊन खाली आला. दामोदर विराट आलेल्या पाहुण्यांपाशी बोलत होते. त्याला पिहू घरात दिसत नव्हती आणि कोणाला विचारायचं कसे म्हणून तो शांत बसला. खूप वेळ झाला ती दिसतच नव्हती. रोहिणी रागातच, गीता, पिहूला बोलव. 4 वाजता गेली, 7 वाजत आले, अजून गप्पा मारत बसली असेल. तेव्हा विराटला कळले पिहू आत्याकडे गेली. आदित्य विराटच्या घरी येतो तेव्हा पिहू पण आत्याच्या गेटमधून घरात येत होती. दोघांची भेट गेटमध्येच झाली. आदित्य बाईकवरून उतरत, हाय पिहू. पिहू थोडी घाबरतच इकडे तिकडे बघत होती. तिने फक्त स्माईल केली. मागून विरा येत, ये आधी, आज कसं काय घरचा रस्ता? ती त्याला टाळी देत बोलते. आधी, घर माझंही आहे, कधीही येऊ शकतो. तिघे चालत घरात येत होते. विराचा कॉल आला म्हणून ती थांबली. पिहूच्या मागे आधी येत होता. आधी, हे धर पिहू, आज लवकर का आली? लास्ट लेक्चर अटेंड करायचं होतं ना? पिहू चालत मागे वळून, काम होते म्हणून आले. मला तू नोट्स दे उद्या. आधी, नोट्स का? ते तर आत्ता घे. तो सॅकमधून काढून देत होता. विराट हॉलमध्येच बसला होता. त्याचं लक्ष गेलं. पिहूची पण नजर विराटवर पडते. तिला तर घेऊ की नको असं झालं होते. आधी, पिहू धर. तो तिच्या हातासमोर धरतो. पिहू एकदा विराटकडे आणि एकदा आधीकडे बघते. हळूच त्याच्या हातातून घेते आणि आधीला थँक्यू म्हणते. विराट तर ब्लँक होत दोघांकडे बघत होता. काय चाललंय म्हणून. पिहू पटकन रूमकडे वळते. विराट विचार करत असतो, हे दोघे कसे ओळखतात? आदित्य विराटकडे बघत, हाय ब्रो असं म्हणत त्याला हक करतो. विराट हलकासा हसत त्याच्या पाठीवर थाप मारत बाजूला करतो. हाय आंटी. आधी सुमनकडे वळतो. सुमन हसत त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. पिहू परत येते. सुमन, आधी ही पिहू. विरा पण आत येते. विरा जोरात हसत, काय मॉम, त्याला माहीत आहे, दोघं एकाच क्लासमध्ये आहेत. तेव्हा विराटला कळते. आदित्य पण जोरात हसत, हाय पिहू. पिहू जराशी हसते. सगळे गप्पा मारत होते. आधी, पिहू नोट्समधले काही कळले नाही तर फोन कर. आधी असं बोलल्याने विराट चमकून पिहूकडे बघतो. पिहू हसत, बघते मी. विराट थोडा चिडतच, तू इथे फक्त हलवा खायला आला आहे का? आधी, मग आंटीने माझ्यासाठी बनवलं आहे. मी येणार म्हणून तू असलं काही खात नाही, मग मलाच आहे ना? असं काही बोलत तो डोळ्यानेच मिचकावतो. सुमन विराटकडे मोठे डोळे करून बघत असतात. विराट काहीतरी बोलत असतो. विराट आट्या पाडतच उठत, आधी, आवर लवकर. वेळ मिळालं तर कामाचं पण बघू आपण. आधी, हो रे, येतो ना, किती घाई असते तुला. आदित्य शिकता शिकता वडिलांचा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस पण बघत होता. विराट निघून जातो. आधी, आंटी दे लवकर, नाहीतर हा हिटलर मला ना हजम करू देणार नाही. सुमन हसत, धर. थोड्या वेळाने आधी विराटकडे जाऊन कामाचं बोलत असतो. थोड्या वेळाने आधी निघून जातो. सुमन, पिहू विराटला जेवायला बोलव. पिहू मानेनेच हो म्हणत विराटला बोलवायला रूममध्ये येते. विराट लॅपटॉप घेऊन बसला होता. पिहू त्याच्यासमोर येत इकडे तिकडे बघत तुटकेपणानेच, आईने जेवायला बोलवलंय. विराट एक कटाक्ष टाकत मनातच दुसऱ्यांशी बोलताना तर हसत बोलते. त्याचा बाण आधीकडे वळत चालला होता. विराट काही न बोलता उठून रागातच तिच्या समोरून ताड करून निघून जातो. तो गेल्यावर पिहूही त्याच्या मागेच येते. मनात, काय गरज आहे पिहू बोलायची, एवढे घमंडी आहेत का? काय तोंडातून निघतच नाही. ती धुंदीत त्याच्या मागे खाली बघून चालत होती. विराटचा मोबाईल वाजल्याने तो थांबला. कॉल रिसीव्ह करत पायऱ्यावरून हळू जात होता. मागून पिहूचा विराटला धडकून तोल गेला. त्याचा तोल चालला होता. त्याने स्वतःला सावरून पिहूचा हात पकडला तेव्हा तिच्या हातातल्या 2-3 बांगड्या फुटून रुतल्या. पिहू खाली बघून घाबरली होती. विराट तिला मागे ओढतो. हळू जरा. तो चिडतच बोलतो, माझा हात. पिहू इवळतच बोलते. विराट तिच्या हाताकडे बघत हात सोडला. ओ सॉरी, मला लक्षात आले नाही. विराट काळजीच्या स्वरात बोलला. पिहू हात पकडून त्याला रागातच लूक देत खाली निघून आली. विराट खाली येऊन जेवायला बसतो. पिहू किचनमध्येच होती. तिने हात धुवून राहिलेल्या बांगड्या पण सगळ्या काढत होती. सुधा, पिहू काय झालं? तिने तिचा हात बघत विचारले. काही नाही आत्या, ते बांगडी फुटली. सुधा हसत, विराटला हळू हात धरायला सांगत जा, मग नाही लागणार. पिहू, बघा ना आत्या, नीट पण धरता येत नाही. ती बोलून गेली. पण सुधाचं बोलणं लक्षात येत ती दचकलीच. ती आत्याकडे बघत, आत्या तसं काही नाही. ती पुढे बोलणार की रोहिणीने सुधाला हाक मारली. सुधा हसत, चल पिहू, बहिणीला टायमिंग चुकवला जेवणाचा तर अजून बोलणी खावी लागतील. दोघी बाहेर येतात. सुमन, पिहू ये बस.
पिहू विराजवळ बसायला जात होती. सुधा तिला थांबवत, पिहू विराट शेजारी बस. तिने तिचा हात धरतच विराटच्या शेजारच्या चेअरवर बसवलं आणि सुधा इकडून विराट शेजारी बसल्या. पिहू कावरीबावरी होत इकडे तिकडे बघू लागली. विराटही नर्वस झाला. दोघांच्यात अंतर खूप कमी होते. सगळे शांत बसून जेवत होते. विरा अचानक बोलत, दादा तू हनीमूनला कुठे गेला? नाही अजून. हे ऐकताच पिहूला ठसका लागला. विराटने समोरचा ग्लास समोर धरला तिच्या. तिने एका घोटात पाणी प्यायचं चालू केलं. विराटने विराकडे बघत, जेवताना बोलू नये विरा. विरा खाली बघून हळूच सॉरी दादा म्हणाले. दामोदर, विराट जेवण झाल्यावर रूममध्ये ये. विराट, हां बाबा. पिहू, आजी, सुमन थोडा वेळ गप्पा मारत बसल्या. नंतर पिहू रूममध्ये जाऊन स्टडी करत बसली. लवकर कळत नसल्याने तिची चिडचिड होत होती. ती सारखीच लिहून कागद फाडून टाकत होती. किती डिफिकल्ट आहे हे सगळं. असं कधी कुणाला जमणार आहे काय? मला तर काहीच कळत नाही आहे. ती एकटीच बडबड करत रीड करत होती. विराट रूममध्ये येतो. समोर पिहूने केलेला पसारा बघतच, हे काय आहे? विराट तिच्या समोर येत बोलतो. विराटचा आवाज ऐकून पिहू एक नजर विराटकडे आणि एक नजर कागदाकडे बघते. तो स्वतः सगळी कागद उचलत होता. ते बघून ती अजून चिडते. ती रागेने अजून 2-3 पान फाडून टाकते. विराटवर तिच्याकडे नजर फिरवत प्रश्नार्थी नजरेने बघतो. ती चेअरवरून उठत, हे बघा मला आता काहीच बोलायचं नाही आहे. माझं डोकं आधीच दुखतंय. मला माहीत आहे तुम्हाला शिस्त आवडते. मी नंतर सगळं साफ करेन. पण आता मला तुमच्याबरोबर बोलून वेळ वाया घालायचा नाही आहे. एवढी चिडचिड होत असेल ना, थोडं गप्पा कमी केल्या ना स्टडीला वेळ मिळतो. पिहू दुपारी घरी आल्यानंतर सगळा वेळ असाच घालत होती. त्याच्या लक्षात आले होते. आता ही जेवण झालं तरी गप्पा मारत होती. पिहूलाही कळलं. ती रागातच बुक उचलून गॅलरीमध्ये जाऊन बसते. विराट थोडासा चिडतच स्टडी रूममध्ये गेला. थोड्या वेळाने तो पाणी घेण्यासाठी बाहेर आला. पिहू अजून बाहेरच बसली होती. तो गॅलरीत जातो तर मॅडम मस्त मोबाईल बघत बसल्या होत्या. विराट मागून हलकासा खोकतो. ती दचकून मागे बघत परत मोबाईल बघू लागली. विराट तिच्यासमोर येऊन, ऑनलाईन क्लासेस आहेत ते जॉईन कर उद्यापासून. पिहूचा चेहराच खुलला. खरंच ती पटकन बोलून गेली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद विराट बघतच राहिला. खरंच खूप टेन्शन आले. माझं डोकंच काम करत नाही. आदित्यने दिलेत नोट्स पण काहीच कळत नाही. पण कोण घेते ऑनलाईन क्लासेस मला नाही माहीत. पिहू चेहरा उतरत म्हणाली, माझा एक फ्रेंड आहे तो घेतो. उद्यापासून रात्रीचे 9च्या नंतर सांगितले आहे. बघ गप्पामधून वेळ मिळत असेल तर. एवढं बोलून विराट आत आला. पिहू मनातच टोमणे काय सोडणार नाही. जाऊ दे माझं काम झालं ना बस, असं म्हणत ती एक उडी मारत येते आत. विराट तिच्याकडे नजर वळवतो. ती लगेच शांत होत आत येते. गॅलरीचं दार ओपन ठेवणार आहे का? ती डोळे मिटूनच परत उघडत राग गिळत नाही म्हणत गॅलरीची स्लाईड ओढून दरवाजा बंद करते. पिहूला ऑनलाईन क्लासेसमुळे आता अभ्यासात हेल्प झाली होती. आता ती रिलॅक्स झाली होती. मागचा पण सिलेबस कव्हर होत होता. रात्री 9पर्यंत काम आवरून रूममध्ये येत होती. विराट पण त्यावेळी तिला त्याचा लॅपटॉप देत होता. 11पर्यंत तिचा क्लास चालू असायचा. दिवसभर वेळ मिळत नाही म्हणून विराट खास फक्त तिच्यासाठी ती वेळ सांगून पर्सनल ट्युशन घ्यायला सांगितली होती. कॉलेजमध्ये तर आदित्य होताच तिला मदत करायला. त्याची पण आता छान मैत्री झाली होती तिच्याबरोबर. मीता, फ्रेंड. आदी, उद्या संडे आहे, मस्तपैकी पिझ्झा खायला जाऊ. नील, खरंच चल ना. आदी, जाऊ. सगळ्यांचं ठरलं. पिहू शांत त्यांचं बोलणं ऐकत बसली होती. गुंजन, पिहू तू पण यायचं हं? पिहू, मी नाही ग, नको, तुम्ही जाऊन या. आदी, काय तुला काय झालं अचानक? नको असंच रे. आदी हसत तिच्या कोपऱ्याला धक्का देत. मग काय हिटलरचा आणि तुझा प्लॅन आहे काय बाहेर जायचा? पिहू नजर रोखूनच बघते. बरं सॉरी, तुझी मर्जी. आदी कान पकडून म्हणतो. विरा कॅन्टीनमध्ये येते. वहिनी कधी आलीस? पिहू, खूप वेळ झाला. विरा, गुंजन, काय पिहू तू पण चल ना, मस्त मजा येईल ग. पिहू, गुंजन नाही जमत मला. विरा, कुठे ग जायचं वहिनी? पिहू, कुठे नाही ग. विरा, आधी नेक्स्ट वीक मध्ये 3-4 सुट्ट्या येतात. कुठेतरी वन डे ट्रिप काढू ना, तुमचा ग्रुप आणि आमचा ग्रुप. काय म्हणतोस? दियाला पण मी बोलवते. आधी बघू ठरवतो. विरा आणि तिचे फ्रेंड्स ओके करतात. सुमन पिहूच्या रूममध्ये येते. पिहू, हां आई. सुमन, संध्याकाळी बाहेर जायचं आहे. आपले फॅमिली फ्रेंड्स आहेत. त्यांच्या मुलीची पहिली ॲनिव्हर्सरी आहे. तयार हो. संध्याकाळी पिहूने पिंक निऑनी कलरची नेटची साडी घालते. सिंगल पदर सोडला. गळ्यात नाजूक लॉंग मग डायमंडचं मंगळसूत्र घालते. डायमंडचे कानात छोटेसे टॉप्स घालते. निऑनी कलरच्या बांगड्या, एका हातात वॉच, निऑनी कलरची लिपस्टिक, डोळ्यात काजळ, छोटी स्टोनची टिकली, हलकासा मेकअप, केस वन साईडला घेऊन मोकी सोडते. पिहू खूप छान तयार झाली होती. रोहिणी, सुमन, सुधा तयार होऊनच बसल्या होत्या.
सुधा, किती गोड दिसते ग पिहू. सुधा तिला कानामागे तीट लावते. सुमन हसते. रोहिणी तोंड वाकडं करतच, चला उशीर झाला. दामोदर चौघी पार्टीमध्ये येतात. पिहूच्या चेहऱ्यावर भीती जाणवतच होती. कधी ती अशा पार्टींमध्ये आलीच नव्हती. लोकांचं येणं जाणं चालूच होते. रोहिणी पिहूंची सगळ्यांशी ओळख करून देते. पिहू कोण काय बोलेल त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. पार्टीमधली एक लेडीज सून खूप छान शोधून आणली. विराटबरोबर छान जोडी शोभते. सुमन रोहिणी हसतात. रोहिणी मग विराटला, आम्ही त्याला शोभेल अशीच सून शोधणार. पिहू चमकून बघते. पहिल्यांदाच रोहिणीने तिची तारीफ करताना बघितले होते. पार्टीमध्ये पिहूला तिने एकटं सोडलंच नाही. पण पिहूला कळलं होतं लोकांसमोर एक आणि घरात एक चेहरा आहे रोहिणीचा. ॲनिव्हर्सरीचे सेलिब्रेशन होते. रोहिणी, सुमन विराटला कॉल कर. हे विचारत होते कधी येणार म्हणून. सुमन, हो करते. तेव्हा पिहूला कळते विराट पण येणार आहे. सुमन, विराट कधी येणार आहे. विराट, आलो ग मॉम, आता निघालो, येतो. सुमन, निघाला, येईल तो 15-20 मिनटात. रोहिणी, हां ठीक आहे. त्या पार्टीमध्ये त्रिशा मोहितेसुद्धा आली होती. रोहिणी सुमनच्या समोर येत, हाय रोहिणी आंटी. रोहिणी सुमनकडे बघून परत त्रिशाकडे वरवर स्माईल करत, कशी आहेस बाळा. सुमन त्रिशाकडे कटाक्ष टाकत पिहू कुठे आहे म्हणून नजर फिरवतात. सुधा पिहूला कोणाशीच तरी ओळख करून देत होत्या. त्रिशा, सुमन आंटी कशा आहात. ती सौम्यपणे भाषेत बोलत होती. सुमन काही न बोलता तिथून निघून गेल्या. त्रिशाने तिच्या मुठी वळवल्या. रोहिणी कुचक्या हसत तिच्या समोर जात, आता काय फायदा लाडीगोडी लावून. त्रिशा पण कुचकच हसत, हो चुकलं माझं, मी चुकीच्या माणसाला जवळ केले. मला वाटलं विराट तुमचं सगळं ऐकतो, पण शेवटी सख्ख्या आईचंच भारी पडलं. मोठमोठे लेक्चर देत होत्या त्या तुम्ही विराट तुमच्या शब्दाबाहेर नाही असं आणि तसं. ती रागानेच निघून जाते. रोहिणी त्रिशाकडे रागाने बघत, तुला सून केली असते ना माझ्या डोक्यावर मिरच्या वाटली असती. पण आता तर ही साधीसुधी पिहूचे पण रंग बाहेर पडत आहेत. विराट पार्टीमध्ये येतो थोड्या वेळाने. त्याने ब्लॅक कलरचा स्लिम फिटिंगचा ब्लेझर घातला होता. तो आत येत होता. मुलींच्या नजरा त्याच्यावर फिरतच होत्या. त्याने जाऊन कपलला ॲनिव्हर्सरी विश केलं. थोडा वेळ बोलून दुसरीकडे येत मॉमला बघत इकडे तिकडे चालला होता. 2-3 मित्रांनी त्याला थांबवलं. तो त्यांच्याशी गप्पा मारत होता. त्याचं लक्ष पिहूकडे गेलं. त्याला माहीत नव्हतं पिहू येणार आहे. त्यात ती हसत बोलत होती तर गालावरची खळी उठून दिसत होती. त्याचं लक्ष सारखं तिच्याकडे जात होते. दरवेळेस तिचं वेगळं रूप बघून तो तिला निहाळतच राहिला. मित्राने त्याला हाक मारली तेव्हा तो भानावर आला. विराट त्यांना एक्सक्यूज करत मॉमकडे गेला. सुमन, किती वेळ विराट. विराट हसत, मॉम काम होतं, मी येणार नव्हतो, पण तुझ्यासमोर माझं चालू देणार आहेस का. पिहूने नजर वळून विराटकडे बघितले. तो दिसतच होता भारी. विराटची नजर तिच्यावर गेली. ती त्याला बघून स्माईल देणार की परत तो देत नाही तर मी कशाला देऊ असं बोलून ती अत्याशी हसत बोलत बसली. विराट मनातच ती समोर आलो की हसता येतच नाही. काय समजते काय माहीत. रोहिणी, विराट आम्ही जातो, तू थांब, आताच आला आहे तर. विराट, रोहिणी, सुमन सुद्धा जाऊ चला. सुमन, पिहू तू थांब, नंतर ये विराटबरोबर. पिहू, आई. ती विराटकडे नजर वळवत, मी पण येते. विराट रागात लूक देत, मनात जसं काय खाणार आहे मी हिला. रोहिणी, पिहू लोक काय म्हणतील, थांब थोडा वेळ, दोघे या. सगळे निघून जातात. आता दोघेच राहिले होते. पिहूची एकाशी ओळख झाली तर गप्पा मारत होती. विराट पण दुसरीकडे जाऊन बोलत बसला. त्रिशा, हाय विराट. ती ड्रिंक करत त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. तिला चढली पण होती. विराट काही न बोलता त्रिशाला इग्नोर करत शांत त्याची ड्रिंक घेत होता. विराट बोलत नाहीये म्हणून त्रिशाचे डोळे भरले होते. तिची ड्रिंक संपली म्हणून ती वेटरला शोधू लागली. पिहूने विराट कुठे आहे म्हणून बघितलं तर तो बोलत होता. त्याच्या हातात ड्रिंकचा ग्लास होता. ते तिला खटकलेच. विराठीचं तिच्यावर लक्ष गेलं. तिच्या चेहऱ्यावरून तिला आवडत नसेल हे त्याच्या लक्षात आले. त्याने इकडे तिकडे बघत हळूच ग्लास ठेवून दिला. पिहू विराटच्या शेजारी जवळ आली. रागात, मला घरी जायचं आहे. विराट, हो जाऊ. नुकतीच झालेली ओळख होती. एक फ्रेंड पिहू विराटच्या शेजारी येऊन, पिहू ए सेल्फी घेऊ. विराट, घरी घेऊन ये पिहूला. फ्रेंड्स हसत बोलते. विराट हसत, हो फ्रेंड, एक सेल्फी घेऊया. ते फोटो काढतात. तुमचा काढू का. फोटो बघू विराट फोन. विराट काय बोलावं कळतच नव्हते. त्याने त्याचा मोबाईल दिला. फ्रेंड हसत, थांबा दोघे मस्त पोज द्या. त्या दोघांना काही कळतच नाही. ते लाजत घाबरत शेजारी थांबतात. पिहू अंतर ठेवून थांबली होती. विराट तिच्याकडे बघतो. ती बघतसुद्धा नव्हती. फ्रेंड, पिहू अगं लाजते काय. विराट तू पण.
विराट तिच्या कमरेला हळू स्पर्श करत जवळ ओढले. तिच्या नाजूक कमरेला त्याचा हात लागल्याने ती 2 सेकंद फ्रीज झाल्यासारखी उभा होती. नकळत झालेल्या स्पर्शाने पिहूच्या अंगाला सरकन काटा आला. ती त्याच्याकडे बघू लागली. विराट हसत तिच्याकडे बघत म्हणून इशारा केला. ती वरवर हसत पुढे बघू लागली. त्रिशाला दोघांना असं बघून डोळे रागात आग ओतत होते. ती एकावर एक ड्रिंकचे ग्लास संपवू लागली. फ्रेंड, मस्त. हे धर विराट मोबाईल. चल बाय. पिहू विराट ते दोघे पण बाय म्हणून निघून जातात. पिहूने रागेनेच त्याचा हात झटकला. ती बोलणार की जोरात ओरडल्याचा आवाज आला. दोघे तिकडे बघू लागले. त्रिशा वेटरला ओरडत होती. तिला अजून ड्रिंक हवी होती. दोघे तिघेजण त्रिशाला सांभाळत होते, पण ती कोणालाच ऐकत नव्हती. पिहूने पहिल्यांदाच असा तमाशा बघितला होता, त्यामुळे ती थोडी घाबरली होती. तिने नकळत विराटच्या हाताला विळखा घालत घट पकडून ठेवला. विराटने पिहूकडे बघितलं. ती घाबरलेली दिसत होती. त्रिशाचं लक्ष विराटकडे गेले. ती अडखळत त्याच्याकडे जाऊ लागली. ती विराटच्या जवळ जात हात लावणार तसा तो लगेच मागे सरकला. त्रिशा खाली पडली. पिहूने तोंडालाच हात लावला. पिहू त्रिशाला उठवण्यासाठी पुढे जात होती. विराटने पिहूचा हात पकडत मागे घेतले. पिहू, अहो. विराट पिहूकडे रागेने बघतच हात पकडून पार्टीमधून निघून गेला. गाडीजवळ आल्यावर त्याने तिचा हात सोडून गाडीत बसला. पिहूला कळलं नाही विराट का चिडला आहे, पण ते माहीत नाही. ती गाडीत बसली. विराट पिहूवर ओरडत, तुला डोकं आहे का? कोणालाही हेल्प करायची असते का? पिहूला तो पहिल्यांदाच ओरडला होता. तिचे डोळे पाण्याने भरले. तिच्या डोळ्यात पाणी बघून तोही शांत होत तिच्याकडे एकटक बघत हळूच, म्हणजे ड्रिंक केलेल्या लोकांजवळ जाऊ नये. मला असं म्हणायचं होतं. हार्मफुल झालं असते. पिहू डोळे पुसत इकडे तिकडे बघत, सॉरी. ती मुलगी अशी अचानक पडली म्हणून ती शांत बसली. विराटचं म्हणणं तिला पटलं होतं. पिलेल्या लोकांचं काही खरं नसतं, काहीही करतात. विराटने कार स्टार्ट केली. घरी यायला उशीर झाला होता. दोघेही फ्रेश होऊन झोपतात. रात्री यायला उशीर झाल्याने पिहू अजून झोपली होती. संडे असल्याने विराटलाही उशिराच जाग आली होती. तो स्लाईड उघडतो. पिहूला बेडवर अजून झोपलेले बघून त्याला कालचं आठवत होते. त्याने तिच्या कमरेला हात लावून ओढलेले. तिने त्याचा पहिल्यांदाच हात पकडला होता. त्यावेळेस त्याला वेगळंच फील जाणवले होते, पण का कळत नव्हते. झोपेत पण तिचा चेहरा शांत निहाळत होता तो. ती चुळबुळ करत कूस बदलते तेव्हा तो दबकतो. मनातच विराट काय विचार करत बसतो आणि तिचा आणि आपला काहीच संबंध नाही. स्वतःशीच बडबड करत तो शॉवर घेण्यासाठी वॉशरूममध्ये जातो. पिहूचा मोबाईल वाजल्याने पिहू झोपेतच मोबाईल कानाला लावत हॅलो म्हणते. रेवती, पिहू झोपेतच, हां मम्मी. रेवतीला अंदाज आलायला पाहून, पिहू अजून झोपतेच? पिहू उठ बाळा, 10 वाजत आले. पिहू हळूच डोळे उघडून समोरच्या घड्याळाकडे बघते. तिचे डोळेच ताठ होतात. ती पटकन उठून बसली. मम्मी, ती जोरातच बोलली. रेवती तिचा आवाज ऐकून दचकून, पिहू काय झाले? मम्मी 10 वाजले. कसं मला जागच आली नाही गं. आता खाली कसं जाऊ? कोण काय बोललं तर? तिची कंटिन्युअसली बडबड चालूच असते. अरे सोनू, एवढं काय, दररोज तर उठती ना लवकर. जा आवर, नंतर फोन कर. पिहू, हां मम्मी. पटकन फोन करून तिची धावपळ चालू झाली. ती पळतच बाथरूममध्ये जात होती. दार आतून लॉक होते. ती जोरात दारावर थाप मारू लागली. अहो दार उघडा, ती स्वतःशीच बडबड करत. अशी काय शाही आंघोळ करतात काय माहीत. तिने परत दार वाजवले. पिहू दात ओठ खातच, अहो दार उघडा. विराटला कळलेच नाही असं काय झालं. तो घाबरून दार उघडतो. काय झालं? तो रागातच बोलला. पिहू त्याच्याकडे बघत मोठे डोळे करत जोरातच किंचाळत वळली. तो टावेलवर होता. पिहू चिडतच, अहो तुम्हाला कळत नाही का? असं कोण येतं का? विराट चिडून, असं म्हणजे? स्वतःच किती वेळ दरवाजा वाजवते, जसं काय भूकंपच येणार आहे. तुम्ही बाहेर या पहिले. पिहू डोळ्यावर हात ठेवत म्हणाली. मला उशीर होतोय. विराट रागेने तिच्याकडे बघत बाहेर येतो. ती आत जाऊन पटकन दार आत लावते. विराट चिडतच बडबड करत, माझ्याच रूममध्ये माझंच चालत नाही. बात पण सुखाने घेऊ देत नाही. स्वतःचा आवरून घेतो. पिहू पटकन बात घेऊन आवरून चेंजिंग रूममधून बाहेर आली. केस ओले पुसत येत होती. विराटला पिहूचा राग आला होता. तिला बघून त्याचा रागच गायब झाला. नुकतीच आंघोळ करून आली होती तर तिच्या परफ्यूमचा सुगंध सर्वत्र रूमभर पसरला होता. तो सुगंधाने बेभान झाला होता. तिला बघण्याचा मोह त्याला आवरता येईना. चोरून का होईना 1-2 वेळा त्याने तिच्याकडे बघितलंच. पिहू तिचं घाईघाईत आवरत होती. तिचं मिररमधून विराटकडे लक्ष गेलं. पिहूला त्याची नजर थोडी वेगळीच वाटली. ती स्वतःची साडी नीट करत घाबरतच खाली बघून तिचं आवरत होती. विराटला तिला ऑकवर्ड फील होतं हे लक्षात येताच तो रूमच्या बाहेर गेला. तो बाहेर गेल्यावर पिहूने मोकळा श्वास सोडला. पिहू आवरून खाली आली. तिला तर आता भीती वाटत होती. 10 वाजून गेले होते. रोहिणी, दामोदर, विराट नाश्ता करत होते. रोहिणीने तिच्याकडे नजर वळवली पण काही बोलली नाही.
पिहू रोहिणीकडे न बघताच किचनमध्ये निघून गेली. सुमन किचनमध्ये होत्या. पिहू घाईतच, आई आज जागच आली नाही, परत नाही असा उशीर. सुमन तिला थांबवत, अगं हो, श्वास तर घे, कधीतरी उशीर झाला तर काही फरक पडत नाही. तसंही आज संडे आहे, सगळ्यांचं निवांत चालू आहे. आई द्या, मी करते. सुमन विराटसाठी ज्यूस बनवत होत्या. पिहूने हातातून घेऊन करू लागली. सुमन, राहू दे, करते मी, तू नाश्ता कर. पिहू, करते आई, नाश्ता यांना ज्यूस देऊन बसते. सुमन पण काही न बोलल्या, फक्त हसल्या. पिहू, मोठ्या आई मला आज काहीच कसं काय बोलल्या नाहीत, त्यांना आवडत नाही असं लेट झालेलं. पिहू ब्लँक होत म्हणाली. सुमन हसत, हो ना, आवडत नाही ताईंना, सगळी कामे वेळेत हवी. विराट असल्यावर त्या बोलत नाहीत कोणाला जास्त. पिहू चकित होत बघते. सुमन, पिहू दे इकडे, मी देऊन येते, तू नाश्ता कर. विराटचा फोन येतो. तो फोन रिसीव करत अर्धा तासात येतो म्हणून असं बोलून ठेवून निघून जातो. सुमन, विराट आज तू सुट्टी आहे ना, मग कुठे? विराट, सुट्टी आहे म्हणून तर बाहेर चाललोय, मानव आणि संकेत बरोबर. सुमन, विराट मी काय म्हणते, आज सुट्टी आहे ना, मग पिहूला बरोबर घेऊन जा ना, तिला पण चेंज होईल. विराट, मॉम तिला कुठे जायचं असेल तर जाऊ शकते, उगाच तू मला कुठेही बंधन लादू नको, असं बोलून तो निघून जातो. पिहूने ऐकलेले असते. तिला आतून वाईट वाटत होते, पण रागही तेवढाच येत होता. विराट आवरून आला. त्याने ब्लॅक कलरचा टी शर्ट, लाईट ब्ल्यू जीन्स कलरची पॅन्ट, गॉगल, त्यात दिसायला हँडसम. पिहू एकटक बघत राहिली. एवढे आवरून आले आहेत, पण खरंच तिच्या मनात आता वेगळंच काहीतरी चाललं होतं. हे मित्रांबरोबर चाललेत का, कोण असेल ह्यांच्या जीवनात, कुठली मुलगी वगैरे? तिला घामच फुटला. खरंच मी विचार करते तेच असेल तर? परत स्वतःच्या मनाला समजावत, असलं काय तर झालं तर त्याची लाईफ काही करू देत, पण हे काय पटत नाही मला. पिहूचा चेहरा उतरला होता. गीता आणि पिहू दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करत होत्या. पिहूचा मोबाईल रिंग करत होता. पिहूने बघितला तर आदित्यचा कॉल होता. तिने रिसीव्ह करत, हां बोल आदी, तू येणार आहे का लंचला? नाही रे, मी काल सांगितले ना, तुम्ही जाऊन या. पिहू, 1-1.5 तास काढू शकत नाही का? सगळे येणार आहेत. पिहूलाही जायची इच्छा भरपूर होती. घर कॉलेज करून ती पण बोर झाली होती. सगळे कुठे ना कुठे जात होते. लग्न झाल्यापासून कुठे बाहेर नाही, मूव्ही नाही, एन्जॉयमेंट नाही, तर सगळं विसरूनच गेली होती. आधी मी थोड्या वेळाने सांगते. ओके बाय. पिहू सुमनकडे गेली. आई, हां ये ना आई, थोडं बोलायचे होते. हां बोल ना. ते आज संडे आहे तर फ्रेंड्सने प्लॅन केला आहे बाहेर जायचा. सगळे चल म्हणतायत, जाऊ का मी? हो जा ना, विचारते का? आईनाही कळत होते पिहूला एकटेपणा खूप जाणवतो. विराट कधी साधं 2 शब्द नीट बोलत नाही, तर बाहेर फिरायला घेऊन जायचं तर दूरपर्यंत चिन्ह नाही. आज काम नसून तरी कधी मनात येत नाही, स्वतः मस्त आज कुठेतरी निवांत फिरायला गेलाय मित्रांबरोबर. बोलताना पिहूचा विचारसुद्धा आला नसेल का? सुमन स्वतःशीच बोलत होत्या. पिहूने ठरवलं, जे व्हायचं ते होईल. तिलाही आता कुठेतरी विराटच्या वागण्याचा राग येत होता. तिने मस्त ऑरेंज कलरचा सिवलेस टॉप, ब्लॅक लेगिंग, मेकअप हलकासा हाय पोनी घालून ती निघून गेली. बाहेर आल्यावर तिला फ्रेश वाटत होते. विराटला जास्त मनावर हवी होऊ द्यायचं नाही, तिने असं ठरवलं. कुठेतरी मनाचा कोपरा दुखत होता. विराटला तिच्याशी बोलायला इंटरेस्ट नव्हता, हे त्याच्या वागण्यातून तिला जाणवत होते. सगळे एका ठिकाणी जमले आणि एकत्रच गेले. आज तिला रिलॅक्स फील वाटत होते. सगळे गप्पा जोक्स करत लंच करत होते. सगळ्यांनी फोटो काढले. आधीने लगेच टॅग करत फेसबुकवर, इन्स्टावर टाकले. इकडे विराट मित्रांबरोबर बाहेर गेला होता. त्याला नोटिफिकेशन आली म्हणून त्याने मोबाईल बघत चेक केला. बघून त्याचे डोळे चमकले. त्याने परत झूम करत बघितले तर पिहूच होती. तिचे बिनधास्त हसणं, गालावरची खळी हे बघण्यात तो गुंग झाला. आतापर्यंत पिहूचा विचार नव्हता त्याच्या डोक्यात, पण हे पिहूचे फोटो बघून तो थोडा अस्वस्थ झाला. एका फोटोमध्ये आदीने तिच्या खांद्यावर हात ठेवला होता. त्याला आदीबरोबर पिहूचं बोलणं सगळं आठवून जलस फील होऊ लागलं. विराट घरी 3च्या आसपास आला. रूममध्ये पिहू नव्हती, म्हणजे अजून ती आली नाही हे त्याला कळलं. विराट फ्रेश होऊन बेडवर पडला. खूप दिवसांनी तो बेडवर झोपला होता. पडल्या पडल्या त्याला झोप लागली. पिहूला घरी यायला 4 वाजले. सगळं घर शांत होतं. ती इकडे तिकडे बघतच रूममध्ये गेली. विराट झोपला होता. तिने हळूच दार लावले. फ्रेश होऊन साडी घालून आली. तिच्या बांगड्याच्या आवाजाने विराटने हळूच डोळे उघडत तिच्याकडे बघितले. तोपर्यंत ती बाहेर निघून गेली होती. 3-4 दिवसांनी रात्री सगळ्यांची जेवणं झाली. दामोदर, विराट, पुढच्या फ्रायडेला माझ्या फ्रेंड पवारांचा मुलगा आहे ना, त्याच्या विक्रमचं लग्न आहे आपल्याच रिसॉर्टमध्ये. मी सिंगापूरला चाललोय, तर तू स्वतः जाऊन बघ. 2-3 दिवस आधीच लवकर निघ. विराट, हो बाबा, मी वेनसडेलाच इथून निघतो.
वीरा, दादा आम्ही सगळे वन डे ट्रिपला जाणार आहे का? जाऊ ना. विराटने कुठे कोण कसं काय जाणार आहेस म्हणून सगळं विचारलं. सगळ्यांची चौकशी केली. वीरा, मॉम वहिनीला घेऊन जाऊ का? दादा पण नाही आहे. मग वहिनीलाही बोर होईल. विराटनेही ऐकताच पिहूकडे बघितलं. पिहू काय म्हणणार हे ऐकायचे होते, कारण आधीही होता त्याच ग्रुपमध्ये. सुमन, पिहूला जायचं आहे का? पिहू, माझं काही नाही आहे. कसंही. विराटला आता मॉम काय म्हणते याची हुरहुर लागली. सुमन, विराट, तिला कॉलेजच्या सुट्ट्या आहेत. लग्नाला तर मला आणि ताईला जमणार नाही. मग तुझ्याबरोबर घेऊन जा 2 दिवस. सुमन हळूच बोलल्या. पिहूने ऐकले तर हा नाही बोलणार परत, तिला वाईट वाटेल. आणि विराटचं उत्तर त्यांना माहीत होते, पण एकदा विचारावं म्हणून त्या बोलल्या. विराट विचार करत, मी नाही बोललो तर मॉम वीराबरोबर जा म्हणेल. त्यात तो आधी एवढा चिपकू आहे. तसा मनाचा साफ आहे, पण खूपच फ्रेंडली आहे हे माहीत होते. परवाचे फोटो बघून त्याला जेलस फील होत होते. सुमनने विराटला आवाज दिला तसा तो भानावर आला. सुमन चिडतच, मी फक्त विचारले, राहू दे, कळलं तुझं उत्तर. त्यांनी पिहूला हाक मारली. पिहू, तू पण. विराट मॉमला थांबवत, मॉम वेनसडेला निघायचं आहे, सांग, असं बोलून तो निघून जातो. मॉमला विराट बोलला त्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांचे डोळे आनंदाने पाणवले होते. पिहू, हां आई. त्याने पिहूकडे हसत, लग्न आहे ग फॅमिली फ्रेंडच्या मुलाचं. विराटबरोबर तू जा, मला आणि ताईंना जमणार नाही. पिहूला तर काहीच कळालं नाही. अम्मी, हो ग, 2 दिवस आधीच निघावं लागेल. लांब आहे आणि आपल्याच रिसॉर्टमध्ये आहे. तर विराटला लवकर जायला सांगितले बाबांनी. पिहूला असं अचानक जायचं म्हणून ती पूर्ण ब्लँक झाली होती. ती रूममध्ये आली. विराटच्या समोर येत, मी येणं गरजेचं आहे का? म्हणजे ते तिला काय बोलावं कळतच नव्हतं. विराट, ती असं बोलल्याने रागच आला त्याला. मी तुला कुठे नेऊन सोडणार असणार आहे सगळं बोलत आहेस. ती त्याच्याकडे बघून चिडत, मी असं बोलले नाही, मला तुमची कंपनी बोरिंग वाटते बस. ओ, मला खूप मज्जा येते ना तुझ्याबरोबर फिरायला. बॅग भर, आपल्याला लवकर निघायचं आहे. पिहू निघून जाते. ती गेल्यावर विराट विचार करतो, मी कसं काय तयार झालो बरोबर घेऊन जायला, त्याचं त्यालाच कळालं नाही. पिहू विराट आवरतात. पिहूने पिंक कलरची कुर्ती, व्हाईट कलरची लेगिन्स घातली. केसांचा छोटासा पप करून सगळे केस मोकळे सोडले. विराटने पण व्हाईट कलरचा शर्ट, जीन्स घातली. दोघे एकमेकांसमोर येत नजरानजर होते. दोघेही डोळ्यात आरपार बघत होते. सुमन रूममध्ये येत, विराट झालं का? दोघे आवाजाने दचकून इकडे तिकडे बघतात. मॉम, अरे झालं का? लवकर निघा. ड्रायव्हरला सावकाश गाडी चालवायला सांग. रात्री उगाच उशीर नको व्हायला. पोचल्यावर फोन करा. पिहू, सगळं घेतलं का? हो आई. दोघेही निघून जातात. पिहू विराट मागे बसले असतात. विराट लॅपटॉप घेऊन बसला. पिहू रागेनेच बघत होती. तिने रागातच हेडफोन काढलं आणि कानाला लावलं. डोक्यात तर विचार वेगळेच चालले होते. गाणं ऐकू येत नव्हते. मनात लॅपटॉप घेऊन बसायचं होतं तर मला कशाला घेऊन आलेत? तुम्ही आणि तुमचं लॅपटॉप सोबत छान आहे ना. लग्न तर लॅपटॉपबरोबरच करायचे होते. दिवस रात्र त्या लॅपटॉपबरोबरच बघत असतात. तिची बडबड मनात चालूच असते. राग तोंडावर दिसत होता. विराटचं लक्ष तिच्यावर गेलं. रागाने तिच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या होत्या. रागात नेल्स खात होती. तिला असं बघून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. पिहूने अचानक त्याच्याकडे बघितले. ती हेडफोन काढते. तो पटकन नजर लॅपटॉपकडे वळवतो. ती डोळे झाकून शांत झोपून टाकते. पिहूला थोड्या वेळाने जाग आली. ती हळूच डोळे उघडून इकडे तिकडे बघते. गाडी थांबली होती. सगळीकडे शांत सुनसान होते. शेजारी विराट नव्हता. ती दचकून उठत पटकन बाहेर आली. विराट बाहेर ड्रायव्हर होते. अहो, पिहूने घाबरतच हळू आवाजात हाक मारली. तिच्या आवाजातून विराटला कळलं की ती घाबरली आहे. तो तिच्याजवळ येत, गाडी बंद पडली आहे. तेव्हा पिहूच्या मनातले सगळे प्रश्न गायब झाले. अजून ती त्याच्यावर विश्वासच ठेवत नव्हती. तर मनात 2 मिनिट का होईना वादळ उठले होते. आता मोर्चा चालू. विराटला टॉन्ट मारायचा ती सोडणार नाही. पिहू तोंडाला हात लावत, एवढी महाग गाडी पण बंद पडते माहीत नव्हते. ते पण मिस्टर देशमुखांची कार बंद पडली. लोक हसतील कळलं तर. विराट जोरात ड्रायव्हरला ओरडतो. श्याम. ड्रायव्हर घाबरून येतो. काय झालं? लवकर बघ. सर. काय? पिहू त्याचा आवाज ऐकून पटकन कारमध्ये जाऊन बसते. सर, मेकॅनिक लागेल असं वाटतंय. विराट त्याला नाही ते बोलून रागातच गाडीत जाऊन बसतो. रागाने वॉच जॅकेट फेकून देतो. पिहूला हसू येत होते, पण तिने हसू दाबले. ड्रायव्हर खूप वेळ गेला. दोघे गाडीतच बसले होते. शांत रस्ता, त्यात दोघेही शांत चुडीचाप. आता पिहूलाही कंटाळा आला होता. शांतता भंग करत ती म्हणते. तसं बोलल्यावर विराटने तिच्याकडे बघितले. आपण किती वेळ बसायचं? आता 4 वाजत आहेत. रस्ता पण मोकळा आहे. अंधार पडेल. मलाही माहीत आहे. पुढचं बोल. लिफ्ट मागायची का? तोपर्यंत ड्रायव्हर कार नीट करून आणेल. लिफ्ट? आणि मी? नो वे.
का? नाही. तो कपाळाला आठ्या पाडतच मला आवडत नाही बाहेर थांबून हात करून कोणाला पण थांब म्हणायचं. पिऊ मनातच बोलते, देवाने काय अँटिक पीस बनवलंय. विराट तिच्याकडे बघत, कशी काय बघतेस? काही नाही. ती रागेनंच बाहेर उतरते. तो ग्लास खाली घेत, हे लिसन, तू जे करते त्याचा काहीच फायदा होणार नाही आहे. आपण कोणाकडूनही लिफ्ट घेणार नाही आहे. तुम्ही बसा इथेच, मी जाते. काहीतरीच असते. मी लिफ्ट मागते. तुम्ही बसा, काम करा. आता डिमांड करू नका. ब्रँड बघून लिफ्ट माग, म्हणून ती हसून म्हणाली. तो रागेतच बाहेर येतो. रागेने कारला काय झालं बघतो. पिहूला लांबून एक कार दिसते. आर्यन, श्रेया विराटचेच फ्रेंड्स आहेत. आर्यनला लांबून दिसते कोणतरी लेडी हात करते. बबली ती आपल्या कारला बघूनच हात करते. बहुतेक कार बंद पडली. काही गरज नाही आहे थांबवायची. किती सुनसान. लोक कशी असतील काय माहिती. आणि पिल्लू बरोबर असल्यावर तर अशी नाटकं करू नको. अरे बबली, मुलगी तर ठीकठाक दिसते. त्यात कारही चांगलीच आहे. चोरीची असेल तर? आर्यन लूक देत. श्रेया कधी तर डोकं वापर. आर्यन, आई नको ना. श्रेया हट्टाच्या स्वरात बोलते. मग त्यांचा छोटासा मुलगा श्रेयान, मम्मा असं नाही करायचं. जयपप्पा चिलतो ना. हेल्प केली नाही तर. तूच बोलते ना. तो गोड आवाजात आपल्या मम्मीला म्हणजे श्रेयाला समजावत असतो. गोलू, फोल्ड युअर हँड अँड फिंगर ऑन लिप्स. श्रेया मोठे डोळे करत बोलली. तसा श्रेयान बारीक तोंड करत शांत बसला. त्यालाही कळलं काहीतरी सिरियस असणार, म्हणून मम्मा ओरडली. आर्यनची काळ जवळ आली. पिऊने हात केला. आर्यन नको चल, श्रेया बोलली. अगं श्रेया, मी फक्त विचारतो. तू आतून लॉक करून बस. काही मदत हवी असेल तर. आता थोड्या वेळाने अंधार पडेल. एकटीच दिसते. विचार कर ना थोडा. श्रेया शांत बसली. आर्यन पण बरोबरच म्हणत होता, पण भीती वाटत होती. श्रेया नसल्यामुळे श्रेयाची भीती. आर्यनने कार पुढे थोडी लांब घेऊन थांबवली. कार लॉक करून तो उतरला. पिहू विराटच्या जवळ गेली. अहो ते बघा, कार थांबली. तुम्ही बोलता की मी बोलू? त्याने रागेतच लूक देत. काय तू बोलणार? आर यू मॅड? तुला मी सांगत होतो असलं काही करू नको. कसली लोकं असतात आणि तू खरंच ब्रेनचा वापर करते की नाही? त्याची नॉनस्टॉप बडबड चालूच होती. मागून आर्यनने आवाज दिला, हॅलो, मी काही हेल्प करू शकतो? विराट रागेनेच वळून आर्यनकडे वळला. दोघेही एकमेकांकडे बघत राहिले, जशी काही ओळख असल्यासारखे. दोघेजण विचार करता करता त्यांच्या चेहऱ्यावर हसू येऊ लागले. दोघे जोरात ओरडले, आर्यन, विराट. 3-4 वर्षांनी दोघे भेटले होते. दोघेजण स्कूल कॉलेजमध्ये एकत्रच होते. नंतर विराटचे बाबा गेल्यानंतर विराट कधीतरी कॉलेजला येत होता. नंतर विराट बरोबर आर्यनची भेट होत नव्हती. मग असंच प्लॅन करून सगळे एकत्र भेटायचे. आर्यनचं लग्न झाल्यावर आर्यन पण बिझी झाला. मग काय वर्षातून एकदाच भेट होत होती. आता 2-3 वर्षांनीच भेटले होते. दोघेजण एकमेकांना कडकडून मिठी मारतात. दोघांचेही डोळे आनंदाने भरले होते. किती छान वाटतं ना, क्लोज फ्रेंड खूप वर्षाने अचानक भेटलं तर ती फिलिंगच वेगळी असते. पिहूला तर काय कळतच नव्हते, पण अंदाज आला होता. दोघे एकमेकांना ओळखतात. श्रेया मिररमध्ये बघत होती. तिला काही कळत नव्हते. श्रेयान मागे बसला होता. श्रेयाला मागून हक करून श्रेयाच्या खांद्यावर हनवटी ठेवत शांत बिलगून उभा होता. श्रेयांच्या गालाला गाल लावून आर्यनची वाट बघत होती. मम्मा, डॅडा. हो रे बच्चू, येतात. श्रेयांच्या गालावर पप्पी घेत बोलली. विराट, तू कसं काय इथे? आणि ह्या कोण? पिहूकडे बघत तो प्रश्नार्थी नजरेने विचारतो. विराट पिहूकडे बघतो. पिहू पण विराटकडे बघते. विराट आर्यनकडे बघत बोलणार की 1 मिनिट, युअर वाईफ. विराट जरासा हसत हामी भरतो. ड्रायव्हर मेकॅनिकला घेऊन आला. कार स्टार्ट होत नाही का? चल माझ्याबरोबर, ड्रायव्हर नीट करून आणेल. विराटलाही आता तेच पटतंय. त्यात आता पिहूला तेवढाच चान्स मिळाला त्याला बोलायला. पिहूकडे जात हळूच इकडे तिकडे बघत, आपण जाऊया. पिहू थोडी जवळ कानापर्यंत जात, आता का? तुमच्या इमेजला शोभत नाही ना हे सगळं? जाऊया आपण. कार नीट झाल्यावर ती नजर रोखून बघते. आर्यन दोघांकडे बघत, काही प्रॉब्लेम आहे का? मी एकटा नाही आहे. श्रेयान पण आहेत गाडीत. या तुम्ही, म्हणत तो आर्यन गाडीकडे जातो. आर्यन गाडीत बसतो. आर्यन कोण आहे? चेहरा दिसला नाही. आर्यन चेहऱ्यावर मोठी स्माईल करत, अगं विराट आहे. श्रेया ब्लँक होत, कोण विराट? अगं विराट देशमुख. श्रेयाच्या लक्षात येताच तो सडू मोठ्याने बोलते. आर्यन तिला नजर रोखून बघतो. तो मला बिलकुल आवडत नाही. हो माहीत आहे. नाहीतर तुला माझे कुठलेच फ्रेंड्स आवडत नाहीत. खूप भारी असल्यासारखे तुझे फ्रेंड्स. आणि आवडणार पण, कारण ते सगळे सणाचे फ्रेंड्स आहेत. मी पण आहे. तेच तर. आता काय बोलून फायदा? मला ना सणाचं नाव काढलं ना कुठून बुद्धी झाली आणि तुझ्या प्रेमात पडले. आता हे काय मध्येच? नाही तर आहेच मी भारी. किती मुली मागे फिरायच्या त्यातली तू. कधी तुझ्या मागे फिरले मी? स्वतःच यायचा माझ्या मागे. बबली, त्याच्यापुढे काही बोलू नको. शांत डोकं ठेव.
डॅडा, श्रेयान आर्यनला हाताला हलवत, कोण आहे सांग ना. अरे बच्चू, माझा फ्रेंड आहे, आपल्याबरोबर घेऊन जाऊ, अंकलची कार बंद पडली ना. पिहू विराट डोर ओपन करतात. विराट पिहूला बसून इकडच्या साईडने बसतो. श्रेया मागे वळून पिहूला स्माईल देते. पिहू पण हलकीशी हसते. विराट बसल्यावर श्रेयाकडे बघत, हाय श्रेया, हाव आर यू. मजेत, श्रेया वरवर स्माईल करत बोलते. पिहू विराटकडे बघते. तिला त्याने श्रेयाचं नाव घेऊन विचारले. ती गोष्ट म्हणायला लागली. आर्यन स्टार्ट करतो कार. विराट श्रेयांच्या गालाला हात लावत, हाय, व्हॉट्स युअर नेम. पिहू श्रेयांच्या डोक्यावरून हात फिरवते. श्रेयान ओळख नसल्यामुळे शांत श्रेयाकडे बघत होता. पिलू, नाव सांग ना अंकलला. श्रेया श्रेयांकडे बघत म्हणते. श्रेयान उभा राहून श्रेयाच्या हातात ओढत, मम्मा, मला तुझ्याकडे यायचं आहे. पिहू त्याला जवळ घेत, अरे बेटा, इथे जागा आहे ना, पुढे कसं बसणार, मम्माला जागा नको का. पिहू त्याला समजावत होती. श्रेयान श्रेयाकडे टक लावत बघत होता. श्रेयाला कळलं, घेतलं नाही तर तो रडणार. ये इकडे. श्रेया पिहूकडे बघत, नाही राहणार. नवीन कोण दिसलं तर लगेच तो बोलत नाही. श्रेया त्याला उचलून मांडीवर घेऊन बसते. तो लगेच श्रेयाच्या कुशीत शांत बसतो. आर्यन एक नजर फिरवत श्रेयांच्या डोक्यावरून हात फिरवतो. श्रेया पिहूकडे बघते आणि दोघी ओळख करून घेतात. इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. आर्यन विराटच्या बिझनेसच्या गप्पा चालू असतात. आर्यन मिररमध्ये बघून, विराट कुठे जायचं आहे सांगितलंच नाही. विराट सांगतो, रिसॉर्टमध्ये लग्न आहे, जवळचं आहे. आर्यन रिसॉर्टचं नाव ऐकून, अरे मी पण विक्रमच्याच लग्नाला चाललो आहे. विराट चकित होत, तुझी कशी काय ओळख. बिझनेस फ्रेंड आहे, 2 वर्ष झाले ओळख आहे आणि श्रेयाची पण गल्लीत दोस्त आहे. मग काय, मागेच लागला सगळे या म्हणून, तेवढीच फॅमिली ट्रिप होईल म्हणून आलो. श्रेया, मग काय म्हणतेस, खूप दिवस झाले भेटच नाही. श्रेया मागे वळून, काय विराट, तू स्वतः गायब आहेस. म्हणजे मी काय तुमच्या ग्रुपमध्ये जास्त कोणाला भेटत नाही, माहीत नाही. आर्यन एक लुक देतो. विराट काही न बोलता आर्यन बरोबर बोलत होता. श्रेया पिहूकडे बघत, अरेंज मॅरेज का लव्ह मॅरेज. पिहू विराट एकमेकांकडे बघतात. पिहू श्रेयाकडे नजर वळवत, अरेंज मॅरेज. श्रेया. पिहू ओळख नसल्यामुळे शांत बसली होती. श्रेयांची काहीतरी बडबड चालू आणि आर्यन विराट काय फक्त बिझनेसचं बोलत होते. मध्ये श्रेयान आर्यन येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचं बोलत होते. श्रेयांची चिवचिव ऐकून सगळेच हसत होते. श्रेयांचं लक्ष विराटच्या लॅपटॉपकडे गेलं. श्रेयाच्या कानात, मम्मा, डॅड्याचं लॅपटॉप कुठे आहे, मला दे ना. नाही ना, डॅड्याने घेतलं नाही, तू विचारू नको. डॅडा. आर्यन श्रेयांकडे बघत बोलला, डॅडा, लॅपटॉप कुठे आहे, मला दे ना, मम्मा देत नाही आहे. दोघे एकमेकांकडे बघतात. श्रेया आर्यनला डोळ्यानेच नाही आहे म्हणते. बच्चू, आणलं नाही मी. श्रेयान नजर रोखून आर्यनकडे, डॅडा, मम्मा बोलली ना तुला, खोटं बोलतोस ना तू, म्हणतो तो. आर्यन त्याचा मोबाईल श्रेयांना देतो. पिहू हसत, खूप हुशार आहे की श्रेयान, सगळं कळतं त्याला, हो की नाही गोलू. आर्यन श्रेयांचे गाल ओढतो. श्रेयान श्रेयाच्या कानात कुजबुजतो. श्रेया हसत आर्यनकडे बघत, आर्यन, त्याचं नाव श्रेयान आहे, गोलू म्हणू नको. नाही आवडत माझ्या पिल्लूला, फक्त घरात म्हणायचं, बाहेर श्रेयान बोलवायचं, सांगून ठेवते. श्रेया आर्यन खोटं खोटं दटावत होते. हो, नाही म्हणत, खूप आता कळायला लागलंय. श्रेयान खूप वेळ झाला श्रेयांच्या मांडीवर बसला होता. श्रेयाची चुळबुळ बघून आर्यनच्या लक्षात आलं, तिला जास्त वेळ पायवर जास्त भार घेऊन बसता येत नाही ॲक्सिडेंट झाल्यापासून. पिल्लू, आता मागे जाऊन बस, मम्माचे पाय दुखतात, इतका वेळ बसला ना, जा. श्रेयान मोबाईल बघत बघत मागे पिहू विराटच्या मध्ये जाऊन बसला. थोड्या वेळाने श्रेयांला झोप लागत होती. पिहूने हळूच त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि मोबाईल काढून श्रेयाकडे दिला. पिहू पण डोळे झाकते. आर्यन श्रेयाकडे बघत नजरेने तिला पाय त्याच्या मांडीवर ठेव म्हणून सांगतो. श्रेया डोळ्यानेच नाही म्हणते. तो परत तिला ठेव म्हणतो. श्रेया मागे बघते. पिहूने डोळे झाकले होते. विराटने लॅपटॉपमध्ये डोकं घातले होते. श्रेया हळूच तिचे पाय त्याच्या मांडीवर ठेवते. विंडोला डेको टेकून डोळे झाकते. थोड्या वेळाने पिहू डोळे उघडून पाणी पिते. पाणी पिता पिता तिचं पुढे लक्ष जातं. आर्यनच्या मांडीवर श्रेया मस्त पाय ठेवून झोपली होती. सिग्नलला गाडी थांबली की आर्यन तिचे पाय दाबत होता. पिहू दोघांकडे बघतच राहिली. विराटची नजर पिहूवर पडली. ती काय बघते म्हणून हा पण बघायला लागला. दोघांची नजरानजर होते. दोघे पटकन खिडकीच्या बाहेर बघू लागले. रात्रीचे 7:30 वाजले होते. सगळ्यांना कंटाळा आला होता. आर्यन मिररमध्ये बघत, विराट, जेवण करून जाऊ. श्रेया, आर्यन, मला भूक नाही आता. श्रेयान पण मागून, डॅडा, मला पण. विराट, आर्यन, भूक नाही तर 1 तासात पोहोचू आपण. रिसॉर्टवर गेल्यावर पहिले जेवणच करून घेऊ. पिहूने रागात बघितलं. मनातच, मला साधं विचारलंसुद्धा नाही मला भूक लागली की नाही. स्वतःच बोलून मोकळे झाले. ती विराटला बोलणार होती पण आर्यन बोलायला लागला. विराट,
9 वाजता आपण जाऊन दोघं गेल्यावर झोपणार, मला माहीत आहे. आता ते का नको म्हणतात, त्यांना उतरून जेवायचा कंटाळा आलाय. पिहूला भूक लागली का नाही? आर्यन मिररमधून पिहूकडे बघत म्हणतो. पिहू विराटकडे नजर रोखून, हो भूक लागली आहे मला. काही लोक विसरूनच गेले, मी पण आहे बरोबर. विराटला पिहूचे लक्षातच नव्हते. तो तिच्याकडे बघतो. तो हळूच सॉरी ते लवकर जायच्या नादात विचारायचे राहिले. आर्यन श्रेया ब्लँक होऊन एकमेकांकडे बघतात. आर्यन एका हॉटेलमध्ये गाडी थांबवतो. श्रेयान आर्यन त्यांची मस्ती करत आत जात होते. हे दोघे मागेच चालत होते. पिहूला विराटची गोष्ट लागलीच होती मनाला. विराटलाही फील झालं होतं. पुढे आर्यन श्रेयाला बघून पिहूचं काळीज थोडंफार दुखत होते. श्रेया आर्यनसमोर, पिहू विराट बसले होते आणि त्यांचं कार्टून फिश टँकमध्ये फिश बघत उभा होता. आर्यनने त्या तिघांचं ऑर्डर दिलं. विराटला तर काय द्यावं कळेनाच. पिहूला काय आवडते हेच माहीत नाही. विराट तिच्या कानाजवळ जातो तशीच पिहू दबकतेच. हा कसा काय जवळ आला? पण पुढे दोघं असल्याने ती शांत होत त्याच्याकडे स्माईल करत बघते. तुला जे सांगायचे ते सांग. तो मेनू कार्ड तिच्या हातात देतो. त्याचा आवाज कानात गुणगुणू लागला. थोडा का होईना त्याने तिचा विचार केला. तिला माहीत होते विराटची आवड निवड. तिने दोघांसाठी एकच मागवले. श्रेया आर्यनच्या हाताला विळखा घालून खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. आर्यन तिचे केस मागे घेऊन कानात कुजबुजत होता. पिहू मोबाईल हातात घेऊन विचार करत, एवढं कोण काळजी घेतं का? आणि हा माझा नवरा साधं भूक लागली का नाही हे पण विचारत नाही. गाडीत बसल्यापासून ती आर्यनला बघत होती. तो श्रेयाची किती काळजी घेतो. जाऊन दोघे झोपतील म्हणून जेवायची घाई ती विचारातच गुंतली होती. विराटचं लक्ष पिहूकडे गेलं. मोबाईल समोर पण लक्ष नव्हतं हे कळालं. त्याने तिच्या हाताला हळूच टच करत भानावर आणत जेवणाकडे इशारा केला. श्रेयान कम. आर्यनने हाक मारली. श्रेयान उड्या मारतच आला. सगळे जेवण करून निघाले. डॅडा मला उचलून घे, झोप आली. श्रेयान डोळे चोळतच बोलू लागला. आर्यनने त्याला उचलून घेत, बघ विराट असं असतं, जाईपर्यंत झोपून जाणार. विराट हलका हसतो. श्रेया गाडीत बसल्यावर आर्यनने श्रेयानला दिलं. रिसॉर्टला पोचायला 10 वाजले. श्रेयान गाडीतच झोपून गेला होता. आर्यनने उतरून श्रेयानला घेतलं. विराटने स्टाफला बोलावून सामान घेऊन जायला सांगितले. स्टाफपैकी एकाने दोघांना रूम्स दाखवले. आर्यनने दुसऱ्या रूम हॉटेलमध्ये त्याचं बुकिंग केलं होतं. पण विराट त्याचं न ऐकता रिसॉर्टमध्ये आर्यनसाठी पण रूम बुक केली. पिहू विराट रूममध्ये येतात. पिहू सगळीकडे नजर फिरून बघते. विराट मागून येऊन दार लावतो. पिहू वळून बघते. विराट फ्रेश होण्यासाठी गेला. पिहू शांत गॅलरीत बसून बाहेरचा नजारा बघण्यात गुंग होती. सगळीकडे निसर्गरम्य वातावरण बघून तिला फ्रेश वाटत होते. तो बाहेर येऊन एक नजर पिहूकडे टाकतो. तो गॅलरीत जात फ्रेश होऊन, घे काही हवं असेल तर सांग. पिहू नजर वळवून, छान आहे तुमचं रिसॉर्ट. हॉटेल पण छान होते, पण हे खूपच सुंदर आहे. मी पहिल्यांदाच बघितले असं. रूमसुद्धा मस्त आहे. तिची ती निरागस स्माईलकडे बघतच तो विचार करत होता. ती तुमचं म्हणाली हे ऐकून विराटला तिच्याबद्दल थोडं फील होते. ती कशावरच कधी हक्क दाखवत नाही हे त्याला नवल वाटत होते. खरं तर हे सगळ्यांवर तिचा पण हक्क आहे, पण कधी तिने दाखवलाच नाही. तो गालात हसत, हे खूप ओल्ड आहे रिसॉर्ट. माझ्या डॅडला खूप आवडत होते. आम्ही आधी सारखं यायचो, पण आता मी इयरमधून एकदा तरी येऊन जातो. आताही येणार नव्हतो, पण लग्न जवळच असल्याने ते पण आपल्याच रिसॉर्टमध्ये म्हणून. फोन वाजल्याने बोलता बोलता तो थांबला. पिहू त्याच्याकडेच बघत राहिली. विराट कधी तिच्याशी बोलू लागला. ती ब्लँक होत त्याच्याकडे बघत होती. तो फोन बोलत होता. ती फ्रेश होण्यासाठी निघून गेली. विराट फोन ठेवून पिहूशी तो कसं काय एवढं खुलून बोलला हेच त्याला आश्चर्य वाटत होते. पिहू फ्रेश होऊन आली. पिहू सोफ्यावर जाऊन बसली. विराट तिच्या जवळ येत, तू बेडवर झोपू शकतेस, मी झोपेन. नाही तुम्ही झोपा, मी झोपेन इथे. इट्स ओके, तू झोप, तुला कम्फर्ट नाही होणार. तो तिला खूपच फोर्स करत होता. पिहू पण जाऊन बेडवर झोपली. इकडे तर श्रेया फ्रेश होऊन झोपले. आर्यन फ्रेश होऊन येईपर्यंत दोघं मस्त एकमेकांना बिलगून झोपले होते. आर्यनने श्रेयाला नीट सरळ झोपून दोघांना ब्लँकेट ओढले. श्रेयानला हलवल्याने तो चिडूनच ओरडत, डॅडा. डोळे झाकलेच होते. त्याने आर्यनच्या अंगावर पाय टाकत, पाय दाबत रडूतच बोलू लागला. आर्यन कपाळालाच हात मारत त्याचा पाय दाबतो. तेव्हा कुठे श्रेयांची चिडचिड कमी होऊन कपाळावरच्या आट्या कमी होत तो शांत झोपून जातो. विराटला सोफ्यावर झोपच येत नव्हती. त्याची चुळबुळ चालूच होती. पिहू बेडवरून उठून त्याच्या समोर, अहो. त्याने डोळे उघडले. काय हवं आहे का? ती मानेनेच नाही म्हणाली. तो पुढे बोलणार ती बोलली, तुम्ही उठा पहिले. त्याला काहीच कळेना ती काय करते. तो उठला. हे बघा, सोफा कम्फर्ट नाही आहे तुम्हाला, मला कळतंय. एवढ्या मोठ्या रिसॉर्टचा मालक असं झोपणं मला बिलकुल आवडत नाही आहे. प्लीज तुम्ही बेडवर झोपा. आणि तू कुठे झोपणार?
मी पण बेडवर झोपणार, एवढा तर विश्वास आहे माझा तुमच्यावर. उगाच तुमची झोप नीट नाही झाली तर तब्येत बिघडेल. विराटलाही तिचं म्हणणं पटलं. सोफ्यावर त्याला झोप येतच नव्हती. तो ठीक आहे म्हणत दोघं बेडच्या कोपऱ्याला झोपले. दोघांना आकवड वाटत होते. पहिल्यांदा असं दोघं ते झोपत होते. सकाळी पिहूला जाग आली. तिच्या पायावर काहीतरी जड जाणवलं, म्हणून तिने हळूहळू डोळे उघडून पायाकडे बघितले. तिचे डोळेच ताठ झाले, कारण विराटचा पाय तिच्या पायावर होता. विराट झोपेतच तिच्या थोडं जवळ आला होता आणि एक पाय तिच्या पायावर होता. ती पटकन उठून सरकली. तिच्या चुळबुळीने तोही उठून तिच्या पायाकडे दचकून बघून उठून बसला. ती रागाने बघत तिचा पाय ओढू लागली. त्याचंही लक्ष पायाकडे गेलं. ओ सॉरी. त्याने पाय काढायला घेतला तर त्याच्या पायात काळा दोरा होता. त्यात तिच्या पायातली चेनच्या हुकला त्याचा दोरा अडकला होता. तो पाय परत तिच्या पायावर जोरात पडतो. ती कळवळते. अहो, पाय आहे का दगड? आय एम रिअली सॉरी. तो तिच्या पायाला हळूवारपणे हात फिरवतो. तिच्या पायाला त्याचा हात लागल्याने पिहूच्या अंगाला शहारे येतात. ती कावरीबारी होत तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. त्याच्या लक्षात येताच तो पटकन हात काढत दोराच तोडतो आणि पाय बाजूला घेतो. पिहू पटकन उभी राहते. विराटला काय बोलावं कळतच नव्हतं. तो उभा राहत आय एम सॉरी, माझा पाय झोपेत कसं काय, तो इकडे तिकडे बघत असतो. पिहू काही न बोलता पटकन आवरायला जाते. विराट पण मोबाईल घेऊन गॅलरीत जातो. त्यालाच कळलं नाही काय होतं. सकाळी श्रेयांला जाग आली. तो डोळे उघडून इकडे तिकडे बघत होता. आर्यन समोर गॅलरीत वर्कआउट करत होता. श्रेया झोपली होती. श्रेयान उठून श्रेयाच्या कपाळाला किस करत गुड मॉर्निंग मम्मा म्हणतो. श्रेया अजून झोपेतच होती. ती झोपेतच गुड मॉर्निंग म्हणाली. श्रेयान उठून उभा राहत आर्यनला हाक मारू लागला. डॅडा डॅडा. आर्यन त्याचा आवाज ऐकून आत आला. माझं पिल्लू उठलं. तो श्रेयानला उचलून घेतो. श्रेयान आर्यनला नाक गोळा करत ओठाचा पाऊच करतो. आर्यन हसत त्याला पप्पी देतो. श्रेयान आर्यनच्या खांद्यावर मान टाकतो. डॅडा बोर्नव्हिटा. हो रे बच्चू, उतर, चल फ्रेश हो. मी फोन करून माझ्या पिल्लूला बोर्नव्हिटा सांगतो. श्रेयान वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन येतो. आर्यनने श्रेयांसाठी दूध मागवलं, कार्टून लावलं. श्रेयांच्या उड्या मारत टीव्ही बघत दूध पिऊ लागला. श्रेया अजून झोपच काढत होती. आर्यन तिच्या जवळ येत तिच्या कानावरून हळूच बोटं फिरवत, बबली नको ना त्रास देऊ. ती त्याचा हात काढत ब्लँकेट घेत बोलते. अगं उठ. त्याने ब्लँकेट तिच्या अंगावरून काढली. ती डोळे हळूच उघडझाप करत उठून बसते. काय रे, झोपू पण देत नाही. अगं किती झोपायचं असतं झोपाळू. आर्यन तिच्या जवळ बसतो. ती लगेच त्याच्या मांडीवर येऊन बसते. आर्यन तिचे केस मागे करतो. आपण इथे लग्नाला आलोय, उठा. आपलं काय काम निवांत जाऊन. मी इथे रिलॅक्स होण्यासाठी आले. घर ऑफिस बोर झालंय मला. हो का, असं म्हणत तो तिला गुदगुदल्या करू लागला. आर्यन शांत बस ना. उठ, आवर. भेटून तर येऊ. इव्हनिंगला फंक्शन आहे. आता भेटून येऊ, मग रिसॉर्टमध्येच फिरू. ती डोळे उघडून त्याच्याकडे बघते. तोही तिच्या डोळ्यात बघत समोर येतो. ती मागे सरकते. काही नाही हां. ती श्रेयांवर नजर टाकत बोलते. त्याचं लक्ष नाही आहे. एक किस. ती लाजूनच मानेनेच नाही बोलते. तो नजर रोखून बघत नाही. इतकी अनरोमॅन्टिक झालीस ना. काल आली लगेच झोपून गेली. गुड नाईट किस नाही, गुड मॉर्निंग किस नाही. श्रेया हसत. अरे वा, आज एक वेगळाच आहे म्हणून नखरे सुचताय. नाही तर दिवसभर माझा चेहरा बघायला तुला वेळसुद्धा नसतो. अरे बच्चा, किती बोलायचं असतं. तो तिचे गाल ओढतो. तो पटकन तिच्या ओठावर ओठ ठेवतो. बस उठ ना. उठू दे. पिल्लू समोरच आहे. काय तुझं वेगळं असतं सगळं. अगं, त्याला तुझी पर्स मिळाले की त्याचं लक्ष जातं कुठे काय. काय तू ना. ती पटकन उठत श्रेयाजवळ जाते. तो मस्त चेअरवर बसून उलटा बसला होता. श्रेयांचं लक्ष जाऊ नये म्हणून सगळं सामान काढून काय शोधाशोधी चालली होती काय माहीत. पिलू. श्रेया त्याच्याजवळ येऊन उभी राहते. तो घाबरून श्रेयाकडे बघतो. दात दाखवत ही करत हसत. तू उठली. तो चेअरवरून उठून पटकन उतरून पळत आर्यनकडे जातो. आर्यन हसत त्याला उचलून घेतो. श्रेया सगळं सामान परत पर्समध्ये रागेने भरत. पिल्लू, तू इतका कसा रे बदमाश आहे. काही नाही आहे तुझं त्यात. कशाला उचलत बसतो सगळं सामान माझं. माझी कार होती, तू घेतली ना. मी तू इकडे तिकडे टाकतो आणि मला मागायचं. परत हात लावला ना फटके देईल, कळलं. श्रेया त्याच्यासमोर येऊन बोट करून बोलते. तो लगेच श्रेयाचा बोट धरत चावू लागतो. ती पटकन हात काढते. ती मारणार की आर्यन हसत तिचा हात पकडतो. किती मस्ती करायची. ते शांत बस श्रेया, माझ्या सोनूला मारायचं नाही असं म्हणत तो त्याच्या गालाला गाल घासतो. बियर्डमुळे श्रेयांना गुदगुदल्या होत होत्या तर
खुदखुदू हसत होता. डॅडा, मम्माला कळलं ना, तो हसत बोलतो. आर्यन श्रेयाच्या गालाला गाल हसतो. श्रेया लाजून त्याच्या मिठीत शिरते. काय तू पण आर्यन, अगं त्याला किती मजा येते, तुला येत नाही? तो हळूच तिच्या कानात बोलतो. ती छातीवर बुक्की मारत वॉशरूममध्ये जाते. आर्यन, श्रेयान आवरून खाली ब्रेकफास्ट करायला येतात. पिहू आणि विराट पण खाली ब्रेकफास्ट करायला येतात. हाय पिहू. श्रेया पिहूला हात करून बोलावते. चौघे एकत्र बसून ब्रेकफास्ट करत होते. श्रेया पिहूच्या शेजारी बसली होती. श्रेया तिलाच निहाळत होती. पिहूने छान रेड कलरची शिफॉनची साडी घातली होती. हातात त्याच कलरच्या बांगड्या, गळ्यात लॉंग मंगळसूत्र, दिसायला खूप सुंदर होती. पिहू, तू डेली अशीच आवडते का? श्रेयाने विचारले. पिहू स्माईल करत, हो, खूप क्यूट दिसते तू. श्रेया डोळे मिचकवतच बोलते. पिहू लाजून हसते. तू पण छान दिसते. श्रेयाने मस्टर्ड कलरचा लो हाय ली लेंथ शॉर्ट ड्रेस घातला होता. हलकासा मेकअप, गळ्यात छोटं डायमंडचं मंगळसूत्र. मम्मा, मला खेळायचं आहे. श्रेयाचा हात धरून ओढू लागला. हो जाऊ, मी ब्रेकफास्ट करते मग जाऊ. नाही, आत्ता चल. पिल्लू, मम्माचं झालं की आपण जाऊ. डॅडा तुला घेऊन जातील. हो ना, जाऊ ना. विराटने स्टाफमधल्या माणसाला बोलवलं आणि श्रेयानला गेम सेक्शनमध्ये घेऊन जायला लावलं. श्रेयान पण पळतच गेला. श्रेया, मग कॉलेजनंतर काय करणार? पिहू, नाही माहीत, अजून ठरवलं नाही. विराट हनीमूनला कुठे गेला होता? श्रेयाने विराटकडे बघत बोलली. तसे दोघे एकमेकांकडे बघायला लागले. पिहूने लगेच नजर खाली घेतली. अजून नाही कुठे गेलो, विराट बोलायचं म्हणून बोलला. आर्यन, बघ, तुझा मित्र तुझ्या वळणावरच गेला आहे. काय पिहू, हट करायचं ना, घेऊन जा, त्याशिवाय निघत नाहीत हे. श्रेया, त्याला वेळ मिळाला नसेल, घेऊन जाईल. पिहूलाही काही प्रॉब्लेम नाही आहे. पिहू शांत खाली मान घालून ऐकत होती. हो पिहू, किती लाजतेस गं. विराट, चांगलंच तुझ्या प्रेमाचा असर पडलाय. त्यात हसल्यावर तिची खळी. श्रेया बोलत होती तर विराट पिहूला बघण्यात हरून गेला. श्रेयाने आर्यनच्या कोपऱ्याला धक्का मारत विराटकडे बघ म्हणत होती. आर्यन बघून गालात हसत. विराट भानावर येत. विक्रमला भेटून येऊ, त्याचे फंक्शन असतील, इव्हनिंगचे फंक्शन अटेंड करू, मग आपण बाहेर फिरून येऊ. काय म्हणतोस? तुला जर वेळ असेल तर. थोडा वेळ लागेल मला, मग आपण निघू. तो पिहूकडे नजर वळवतच बोलतो. पिहू मानेनेच हो बोलते. चौघे विक्रम त्यांच्या फॅमिलीला भेटतात. थोडा वेळ बसतात. शांत त्यांची विधी बघत होते. विराट आल्यावर चौघे निघतात. श्रेयानला घेऊन आली. श्रेयान तर रुसून बसला होता. काय झालं बाबू? आर्यन त्याचा चेहरा बघून श्रेयाला विचारतो. अजून काय, तिथेच बसायचे होते, आणलं म्हणून गाल फुगून बसलाय. चल, तो आता असंच त्रास देणार. श्रेयान पिहू मागे बसतात. आर्यन विराट पुढे बसतात. आर्यन मिररमधून श्रेयाकडे बघत, श्रेया, उद्या नाही तर आज निघालो तर चालेल का? बरं झालं असते, उगाच एक दिवस वाया जाईल. काय रे, आपण 2 दिवस फिरायला आलोय, तेवढाच तुझा किस्सा रिकामी नको का? श्रेया पिहूकडे बघत बोलते. तुला तेवढं भारी जमते, कामात काम साधून घ्यायचं. विराट हसतो. अजून बदलली नाही श्रेया, जशी आहे तशीच आहे. त्या दुप्पट म्हण, फक्त मला त्रास द्यायचं माहीत आहे. श्रेया मागून त्याला फटका मारते. आर्यनला, डॅडा, मला पण त्रास देते मम्मा. सगळे हसतात. श्रेयानला धपाटा मारते. पिहू आणि विराट काहीच बोलत नव्हते. श्रेयाला लक्षात आले. ती विचार करत होती, हे असे का आहेत, काहीच बोलत नाहीत. विराट काही बोलला तर मान डोलवते, हा नाही म्हणून. चौघेही एका टेकडीवर येतात. छान गार वारा सुटला होता. अंगाला भिडून शहारे आणत होता. निसर्गरम्य वातावरण. विराट पिहू अंतर ठेवून चालत होते. श्रेयांचं इकडे तिकडे बॉल घेऊन पळायला चालत होतं. आर्यनने श्रेयाच्या गळ्यात हात घालून जवळ घेतलं होतं. त्या दोघांना असं बघून त्यांना ऑकवर्ड वाटत होते. श्रेया मागे वळून बघत आर्यनला हळूच बोलते. आर्यन, हे खरेच नवरा बायको आहेत का? आर्यन श्रेयाला लूक देत. वेडी आहेस काय पण बोलतेस? नाही रे, वाटत नाही. दोघे बोलतच नाहीत एकमेकांशी म्हणून. अगं, नवीन लग्न झालं, थोडा वेळ लागेलच ना एकमेकांना समजून घ्यायला. त्यात तो विराट आहे. कधी तो मुलींच्या भानगडीत पडलाच नाही. प्रेम वगैरे गोष्टीत त्याला इंटरेस्ट नव्हता. फक्त डोक्यात बिझनेसचंच पडलेलं होतं. आता पण लग्नाला तयार नव्हता. मग खूप आढे वेडे घेत त्याच्या आईने त्याला तयार केले. पिहू पण शांत आहे. कसं बोलावं कळत नसेल. पण ना पिहू गोड आहे. विराटने थोडं एक पाऊल उचलायला हवे. बबली, ते त्यांचं बघून घेतील. तू ना माझं डोकं खाऊ नको. मी डोकं खाते? आर्यन पळून जातो. श्रेया त्याच्या मागे पळत होती. विराट पिहू दोघांची मस्ती बघून हसतात. क्रेझी आहेत दोघं. विराट दोघांना बघून पिहूला म्हणतो. पिहू पण हसत. हो, खूप मस्ती करतायत दोघं. श्रेया किती बोलते, नॉनस्टॉप चालूच असते. वाटतच नाही एक मुलगा आहे. हो, ती आधीपासूनच अशी आहे. श्रेयामुळे आर्यन पूर्ण बोलका झाला. सारखी नोकझोक, परत भांडण, नंतर तिचा रुसवा काढायचा. खूप एन्जॉय करतात. मेड फॉर इच अदर. श्रेयान पिहूकडे बॉल टाकतो. आणखी बॉल. पिहू हसत
बॉल घेऊन त्याच्याकडे टाकते. तो परत पिहूकडे बॉल टाकतो. पिहू बॉल घ्यायला पळायला जाते, पण साडी असल्याने तिचा पाय अडकतो. ती पडणार की विराट तिच्या कमरेला हात लावून पकडतो. त्याचा तो गार हाताचा स्पर्श अंगाला करंट लागल्यासारखा होतो तिला. तो तिच्या काळ्याभोर डोळ्यात हरवून गेला. दोघेही सुन्न झाल्यासारखे बघत होते. श्रेयाने हाक मारल्यावर विराटने पटकन पिहूला सोडले. आर्यन, श्रेया फोटो काढून फिरून परत आले. आर्यन, चला निघू. विराट, इथे जवळपास मॉल आहे का? मला शॉपिंग करायची आहे. हो आहे ना. आर्यन कपाळाला हात मारून घेतो. सगळे मॉलला जातात. श्रेया तर काय घेऊ काय नाही असे तिचे चालले असते आणि पिहू शांत बघत फिरत होती. विराट, आर्यन, श्रेयान इकडे तिकडे बघत फिरत होते. विराट, असा कसा रे तू? पिहूला काहीच घे म्हणत नाही. श्रेया बोलते. तो पिहूकडे बघतो. श्रेया, तिला जे हवे असेल तर घेईल ना? असं कसं घेईल? ती प्रेमाने तू घे बोल. मी कालपासून बघते तू खूप रूढ बोलतो. तिला काय भाषा झाली बोलायची? किती छान नाव आहे तिचं पिहू, आणि मी एकदा पण तुझ्या तोंडातून ऐकले नाही. पिहू चमकून श्रेयाकडे बघते. विराटलाही काय बोलावे कळतच नाही. आर्यनच्या डोक्याच्या वर आहे हे. श्रेयाचं बोलणं कधी कधी काय बोलेल कळणार नाही. विराट, बोल लवकर, तिचं नाव घे. विराट पिहूजवळ जातो. इकडे तिकडे बघतो. पिहूची हृदयाची धडधड वाढली होती. विराट पिहूकडे बघत. पिहू. त्याच्या तोंडातून पहिल्यांदाच पिहूचं नाव निघालं होतं. तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली होती. ती गालात हसत होती. ती हसल्यावर विराटला तिची खळी दिसते. त्याच्याही चेहऱ्यावर हसू उमटते. ती त्याच्याकडे बघते. तो तिच्या डोळ्यात बघत, पिहू तुला काही घ्यायचं आहे? श्रेया तर दोघांना बघतच राहते. हो, किती मस्त. आर्यन, विराटकडून शिक जरा. तू कधी असं मला बोलला का? श्रेयान आपले बबडे बोल बोलतो. यावर सगळे हसतात. पिहूला तर आज वेगळाच आनंद होत होता. तिचं नजर विराटवरून हटतच नव्हती. विराटच्या मनातही पिहू बोलल्यापासून वेगळंच फील होत होते. पण छान फिलिंग आहे. मन फ्रेश वाटत होते. कसा वाटला भाग नक्की कळवा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.